आपल्या नारायणगाव नगरीचे उपसरपंच आदरणीय श्री बाबूभाऊ पाटे, कार्यक्रम उद्योजक अनिलजी गायकवाड आणि ॲडव्होकेट सिद्धेजी वाघोले आपण उपस्थित आपलं स्वागत. मगाशी ताईंनी सांगितलं की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि खरोखर परिस्थिती तीच आहे. आज नलावडे साहेबांच्या बाबतीतला आज साहेब म्हणतोय मित्र आहे माझा, आणि नारायणगावात आल्यापासून माझं त्यांचं अत्यंत व्यक्तिगत असं मैत्रीचं रिलेशन आहे आणि अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सातत्याने हे व्यक्तिमत्व माझ्याबरोबर उभं राहिलं आहे. आणि आज त्या व्यक्तिमत्वाचा प्रवास बघताना निश्चित स्वरूपात एक साधं व्यक्तिमत्व म्हणून एक फायनान्सच्या माध्यमातून काम करत असताना मला माहीत नाही कसं काय त्यांना वकील व्हावं असं वाटलं भाऊ, आणि वकील होताना आज एवढं सुंदर, मी मगाशी म्हटलं वकिलांचं आपणही कुठंतरी वकीलच व्हायला पाहिजे होतं. एवढं चांगलं ऑफिस, सगळ्या गोष्टी आमच्या राजभवनच्या माध्यमातून मी पाहत असतो. सारखा माणसांचा गराडा असतो, म्हणजे दोन्ही क्षेत्र जरी एकसारखी असली तरी तुम्हाला मात्र त्याची फी मिळते आणि आम्हाला मात्र उलट आहे, फी द्यावी लागते कधी कधी. हा मग आपल्याला पदर करून पोट करायला लागते ना काय. परंतु असं असलं तरी आज निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे की आपल्यातलंच एक व्यक्तिमत्व ह्या उंचीपर्यंत पोहोचतंय. आणि ह्या माध्यमातून आज खरं तर एक ग्रेट लॉयर आपल्या याच्यामध्ये उपस्थित आहेत, दुशिंगे साहेब, त्याचबरोबर मला वाटतं भंडारी सर आहेत. ही दोन्ही व्यक्तिमत्व नारायणगाव नगरीमध्ये मी त्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना बघा त्यांची माहिती सांगितल्यानंतर कळते ना, आपण ऐकत असतोय पेपरला, टी व्हीला बातम्या ऐकत की भाऊ सैफ अली खानसाठी कोण काम करते, पण आम्ही आज समोर तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, ते आमच्या मित्रामुळे आला. मनापासूनच्या मित्राला धन्यवाद देत असताना एक गोष्टीची खंत आहे. आपण खरं तर सुरुवातीला छत्रपतींना मानवंदना आपण केली, पण मी परत तोच शब्द म्हणतो की इतिहास विसरणारी माणसं इतिहास निर्माण करू शकत नाही. NCERTच्या आज आपण इथं घोषणा अनेक देतोय, पण आपण आता मात्र संघटित होऊन त्याच्यासाठी लढा उभारण्याची वेळ आज आपली परिस्थिती आहे. NCERTच्या अभ्यासक्रमातून मराठी साम्राज्याचं पूर्ण, फक्त राजस्थानच्या काही नेते मंडळींनी त्याला विरोध केला म्हणून आपला संपूर्ण मराठा साम्राज्याचा तो जो मॅप आहे तोच यांनी काढून टाकलेला आहे. पण काही कारण नाही. मग असं असताना आपण मात्र संघटितपणे त्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. नुसतं घोषणा देऊन छत्रपतींसाठी आपलं काही होणार नाही. त्यासाठी मात्र आपण सगळ्यांनी सातत्याने त्या भूमिकेप्रती आपण आपल्या प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे. आज अतुल शेठ आहे तिथं, माझे आमदार आहेत, उद्या शरददादा असतील त्यांच्या संदर्भात, परंतु आपण सगळ्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम चालवेल तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या उंचीवर ते प्रकरण जाईल. मी नलावडे साहेबांना मनापासूनचे धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथं बोलवलंय, मान सन्मान केलाय. त्याचबरोबर आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली खरं तर रजा घेतो. 2 जणांच्या कार्यक्रमाला अजूनही जायचंय. अतुल शेठचं भाषण ऐकायचं होतं, परंतु परत वाटल्यास मी परत येतो. मग येतो ना परत, तिथलं 2 कार्यक्रम संपतो, कारण तोपर्यंत कार्यक्रम चालणार आहे ना ते. मनापासूनच्या नलावडे साहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. धन्यवाद. शहरेनारे जुन्नर तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री अतुल शेठ बेनके. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट भंडारी, ॲडव्होकेट दुशिंग, आदरणीय प्रशांतजी डुमरे, सुजितभाऊ खैरे, मोहितजी ढमाले, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, सोमनाथ नाही सरपंच, आणि ज्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्र झालो ते आपले सर्वांचेच तरुण मित्र. दुशिंगच्या शब्दात तरडे, विश्वनाथ नलावडे ह्याच्या वकिलीच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण इथं मित्रपरिवार जमलेत, नातेवाईक जमलेलो आहोत. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण कष्टाने वरती येतो आणि कष्ट त्याची सिद्ध करत असताना वकिली क्षेत्रात पदार्पण करतो आणि एक चांगलं ऑफिस उघडतो. याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथं दिसून येत आहे.
आणि वकिली क्षेत्र म्हणजे हा कुठला व्यवसाय नाहीये, ही भारतातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत देणारी ही सेवा आहे. भारत हा लोकशाही देश आहे आणि न्यायव्यवस्था ही भारतातला एक स्तंभ आहे महत्वाचा, 4 स्तंभापैकी. कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये असं एक वाक्य आहे. पण नाईलाजाने न्याय मिळवून देण्यासाठी बऱ्याच जणांना, बहुतांश लोकांना कोर्टाची पायरी ही चढावीच लागते. कोर्ट जरी नसलं तर इतर जे कोर्ट असतात, मग ते महसूलचा असेल किंवा इतर आर्बिट्रेशनचा असेल, चॅरिटीचा असेल, त्याच्याकरता आपल्याला वकिलाची गरज लागतेच. आणि वकील आत्मीयतेने, तळमळतेने त्या क्लायंटकडे त्यांनी जर मदत केली, त्याची सिक्रेसी जर जपली, तर निश्चित प्रकारे त्या क्लायंटला मदत तर होतीच, पण ते वकिलाचं नावलौकिक पण खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते विश्वनाथने त्यांच्या अल्प कालावधीमध्ये सिद्ध केले, असं प्रत्येकाने तिथं, विशेषतः ॲडव्होकेट हेमंत आमचा जावई लागतो तो, त्याने इथं आवर्जून इथं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की इथं नारायणगाव आणि परिसरामध्ये आणि जुन्नरमध्ये अनेक वकिलांचे ऑफिस आता उघडत आहेत, कॉर्पोरेट स्टाईलमध्ये उघडत आहेत. याचा आनंद आहे. आपण सर्वजण ग्रामीण भागातले आहेत, नवीन शहरं आता मोठी होत चालली, अशा बिल्डिंग होत आहेत, परिसर उभा राहतोय, ऑफिस उभे राहत आहेत. त्यात एक महत्वाचं कारण कुठलं वकील साहेब, तर इथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय इथं सुरू झालं जुन्नरमध्ये. त्याचे साक्षीदार आमचे ॲडव्होकेट गाडेकर पासून, ॲडव्होकेट हेमंत भास्कर पासून, आता ॲडव्होकेट आमचे हे आता नवीन हेमंत हडवळे यांच्यापासून आम्ही साक्षीदार आहे. त्याच्या उद्घाटनाला रेवती मोहिते डेरे आणि अजयदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे आले होते. नवीन इमारत उभी झाली आणि हा वकिलीचा जो काही केसेस आहेत, जे आम्हाला खेडला जायला लागायचं, ते बहुतांश केसेस आता जुन्नरला यायला लागले. आणि इथले ग्रामीण भागातले तरुण वकील हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आले आणि अत्यंत हुशारीने, अत्यंत चांगल्या पद्धतीने ते पुढे येत राहिले. आपण जे सर्वसामान्य लोक आहे, कोर्टामध्ये आपली बाजू मांडत असताना वकील ज्या पद्धतीने आपली बाजू मांडतो, ते अत्यंत अशी एक नवराई आणि कौतुकाची गोष्ट असते. ते कशा पद्धतीने ते लॉ पॉईंट मांडतात, आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. फक्त न्याय व्यवस्थेमध्ये जलद गतीने न्याय हा त्या क्लायंटला जर मिळाला, आपल्या पक्षकाराला मिळाला, तर त्याचं समाधान त्याला वाटतं. काही वकील तर नुसते घिरट्या मारतच राहतात. आज आता या पुढच्या महिन्याने एखादा निकाल लागला असेल तर अजून पुढे 4 तारखा कशी जातील असे काही करतात. सगळे आज करतात असं नाही, पण तसं न करता आता नवीन जी तरुण पिढी आहे, ही निकाल कसा लागेल, ते डिसिजन पर्यंत कसा येईल, यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. आणि त्यामध्ये आमचा सर्वांचाच मित्र विश्वनाथ हा केल्याशिवाय राहणार नाही. त्याची जो पास्ट आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख गणेश आणि आमच्या या पानसरेताईंनी केला. त्याची पूर्णपणे कल्पना, त्याला जाणीव, त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून हे आम्हाला सर्वांना ती जाणवते. कर्तबगारीतून जो मोठा झाला, तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणामध्ये वकील मित्र सगळे इथं जमलेत, त्याच्यावरून आम्हाला ते विश्वनाथच्या बाबतीत कळतं. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये त्याचे जो मित्रपरिवार आहेत आमच्यासारखे, आम्ही सगळेजण सुजित भाऊ आम्ही इथं आलोय, सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी अत्यंत कीर्ती प्राप्त केलेली आहे. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये पण सुद्धा आपल्या कुटुंबात एक प्रमुख आणि आदराचं स्थान, आपल्या कर्तृत्वाने त्यांनी जे काही आदराचं स्थान त्याच्या कुटुंबात प्राप्त केलंय, हे त्यांचे जो एक भाचा आणि भाचीने जे भाषण केलं, त्याच्यातून ते आम्हाला जाणवलं की आमचे भाच्या आणि भाची आमच्याबद्दल कधी भाषण करायचे. असे एक कौतुक वाटतं की विश्वनाथने ते अत्यंत मोठ्या पद्धतीने पुढे नेलेलं आहे. इथं गणेश सारखा बॉलिवूड के नवाब दुशिंग म्हणून आता ढुशुमच करतो, काय वाटतं इतक्या वेळा केलं ते म्हणा दुसऱ्या केसचं पण सांगा ना, ते बॉलिवूड के नवाबच का सांगतो म्हणजे ते खरंच बाबाची पण केस आहे काय तुमच्याकडे. गमतीचा भाग जाऊ द्या, पण एक गोष्ट आता हे व्यासपीठावर आले म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय. माणूस मोठा कधी होतो ते भंडारी साहेबांनी सांगितलं, सच्चाई, निष्ठा, कसोटीने, कष्टाने जर केला आणि तो सातत्याने केला, त्याच्या मनगटात दमक आहे. जो कर्तबगारी सिद्ध करू शकतो तो चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. मग तो किती मोठ्या घराचा आहे, किती छोट्या घराचा आहे, किती शिकला किंवा परिस्थितीमुळे शिकला नसेल, पण त्याची कर्तबगारी असेल तर तो वरती जातो.
अजूनही या भारत देशात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही बाबा आहेत त्याच्या नादी आपल्या सगळ्या कुटुंब व्यवस्थेमध्ये लागतात आणि त्याच्यातून काय प्रचिती होती हे असे अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत. म्हणून आपण जे वास्तविक जीवन आहे, जे प्रॅक्टिकल आहे, आपण असं केलं तर असं होणारच आहे, जे सिद्ध झालंय त्याच्या मार्गाने कष्टाची प्रत्येकाने तयारी ठेवून पुढे गेलं तर ते सिद्ध होणार, नाही तर होणार नाही. नाही तर माझं नशीब असं होतं, माझ्या पत्रिकेतच असं नव्हतं, असं काहीही नसतं. आणि म्हणून आपण कर्तबगारी ही सिद्ध केली पाहिजे. हे विश्वनाथच्या माध्यमातून आपल्याला इथं आवर्जून दिसते आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली गेली पाहिजे असं मला इथं वाटतं. विश्वनाथला त्याच्या कुटुंबाने तर सहकार्य केलंच, पण अनेक जण बोलले, पण विशेषतः मला कौतुक करायचे आमच्या वहिनी, त्याची ज्या सौभाग्यवती ज्योती विश्वनाथ नलावडे, तिची साथ विश्वनाथला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेली आहे. आणि ती साथ आपल्या घरातली जर नाही लाभली तर माणूस पुढं करू शकत नाही, नाही तर कुटुंब व्यवस्थेमध्येच तो घोरपडून जातो. म्हणून ते आमच्या ज्योती वहिनीने जी काय आमच्या मित्राला साथ दिली आणि आमचा मित्र आता पुढंच चालत राहिला आहे. मी आवर्जून व्यासपीठावरचे सर्वच मान्यवरासकट मीही, आम्ही सर्वजण नातेवाईक मंडळी असतील, त्यांचे पाहुणे असतील किंवा मित्रपरिवार असेल, आता नारायणगावमध्ये त्यांनी ऑफिस उघडलंय, त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी पुढं चालत राहायचं. तुझ्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे हा शब्द आणि हा वचन देण्यासाठी आम्ही आज इथं आलो. अनेक मान्यवर विशेषतः पटाणसर इथं येणार होते, जे महाराष्ट्र आणि गोवाचे वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. ते आपले एक गुरुवर्य लॉयर आपल्या तालुक्यातले, विशेषतः त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचा पण मी एक विद्यार्थी काय काळ होतो, म्हणजे वकील क्षेत्रामध्ये नाही पण इतर क्षेत्रामध्ये मला जे मार्गदर्शन लागेल ते सरांकडून घेतो. ते तब्येतीमुळे येऊ शकले नाही. त्यांच्याही वतीने मी विश्वनाथला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्या समेत आलेले म्हणजे सुजित भाऊ खैरे असतील, इथलं जयदीप डोंबरे, गौरव डोंबरे असेल, स्वप्नील डोंबरे, गणेश शिंदे, रोहित मुंडे आणि असंख्य मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. असं म्हणतात, पाना फुलांचा हार कशाला, आभाराचा भार कशाला. पाना फुलांचा हार कशाला, आभाराचा भार कशाला. बट ॲज पर प्रोटोकॉल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं हे ऑफिसचं, नलावडे कुटुंबियांचं हे आद्य कर्तव्य आहे.